तर मी अश्विन बापट, आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पद आणि गोपनीयतेची त्यांना शपथ दिली. सुनेत्रा पवारांना राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळालाय. अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याच्या वेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि मंत्र्यांनी अजित पवारांची आठवण काढत घोषणाबाजी केली आहे. त्याआधी दुपारी विधान भवनात पार पडलेल्या विधिमंडळ बैठकीत त्यांची एकमताने गटनेता म्हणून निवड झाली. पक्षनेता म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे सर्व संविधानिक अधिकार सोपवण्यात आले आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर या संदर्भात विविध नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत बघूया. दादांच्या सारखं नेतृत्व होणे नाही, म्हणजे महाराष्ट्रात नाही देशात असं नेतृत्व होणे नाही. आणि टाइम बाउंड कार्यक्रम करणारा नेता आणि सामान्यांना न्याय देणारा नेता आणि शब्दाला जागणारा नेता म्हणून दादांकडे पाहिलं जातं. दादांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वच पक्षाचा अत्यंत सकारात्मक आहे. महाराष्ट्रामध्ये 100% दादांचे विचार आम्ही पुढे नेणार आहोत आणि दादांच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहोत. हे सगळं दुःख जे आहे पचवून त्या पुन्हा एकदा जे आहे पक्षाच्या कामासाठी वेळ उभं राहण्याचं त्याने ठरवलं, मोठी गोष्ट आहे. सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची. अजितदादांनी जसं महाराष्ट्राच्या विकासाचं काम सातत्याने केलं तसंच काम सुनेत्रा वहिनी सुद्धा करतील त्यांच्या माध्यमातून. हो, आमच्या आग्रहास्तव सुनेत्रा वहिनींनी निर्णय घेतला आणि पक्ष वाऱ्यावर पडू नये, दादांचे विचार, दादांचं काम हे अर्धवट राहू नये म्हणून आज सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, महिला उपमुख्यमंत्री म्हणून जी काही शपथ घेतलेली आहे त्याच्यासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि नक्कीच वहिनी खूप चांगलं काम करतील आणि दादांच्या कामाची पोकळी त्या भरून काढतील ही मला खात्री आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि अजूनही संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं काय पुढचे निर्णय होतील, कारण अजितदादाची जी राष्ट्रीय अध्यक्षाची जागा खाली झालेली आहे तो संघटनात्मक सुद्धा मला असं वाटते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची सूत्रे सुद्धा सुनेत्रा वहिनींकडे असली पाहिजे, त्याशिवाय पक्ष संघटन मजबूत होणार नाही. जी खाती दादांच्याकडे होती ती खाती ताईसाहेबांना मिळावीत अशी राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पक्षातले महत्त्वाचे आमदार तुम्ही आहात, महत्त्वाचे पदाधिकारी आहात. राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा विषय आता लवकरच समोर येईल. आपली काय भूमिका असणार आहे या संदर्भात? नाही, राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा सुनेत्रा ताईसाहेबांनाच मिळावं अशी आमची भावना आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सध्या 3 खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्पादन शुल्क, क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ ही 3 खाती सुनेत्रा पवारांकडे असतील. विशेष म्हणजे अजित पवारांकडे असलेला अर्थ खाता मुख्यमंत्री फडणवीसांकडेच राहणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीच यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळावं याकरता अजित पवार फार आग्रही होते. महायुती सरकारमध्ये वजनदार खात्यापैकी शिवसेनेला नगरविकास, भाजपकडे महसूल आणि गृह खातं, राष्ट्रवादीकडे अर्थ खातं देण्यात आलेलं. आता अर्थ खातं मुख्यमंत्र्यांकडेच असल्यानं राष्ट्रवादीकडे मोठं खातं नाहीये. तर सुनेत्रा पवारांकडे कोणती खाती सोपवण्यात आली आहेत ते पाहूया. राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ ही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहेत. तर अर्थ खातं सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसमोरची आव्हानं नेमकी कोणती आहेत ते पाहूया. उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी निभावणं, अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाला नवी उभारी देणं, याशिवाय पक्षाची मोठ बांधताना ज्येष्ठ नेते मंडळींशी संवाद ठेवणं, राज्याच्या राजकारणातल्या खाचाखोचा समजून घेत पावलं टाकणं,
माहिती सरकारमध्ये आपल्या पक्षाचं महत्त्व अबाधित ठेवणं. राष्ट्रवादी विलिनीकरण होणार असेल तर त्या संदर्भात योग्य ती पावलं टाकणं. पार्थ पवारसह पुढच्या पिढीचं राजकीय भवितव्य मार्गी लावणं. आणि बारामतीसह राज्यभरात ब्रँड अजित पवारमुळे निर्माण झालेली उंची कायम राखणं ही सगळी आव्हानं आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या समोर असणार आहे. आजचा दिवस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी अत्यंत घडामोडीचा आणि दगदगीचा ठरला. दुपारी विधान भवनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांचं भारावलेल्या वातावरणात स्वागत केलं. यावेळी महिला नेत्या प्रामुख्याने पुढे होत्या. त्यानंतर विधिमंडळ पक्ष कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यात गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड झाली. या बैठकीनंतर सुनेत्रा पवार अजित पवारांची ओळख असलेल्या देवगिरी बंगल्यावर पोहोचल्या, जिथे त्यांनी अजित पवारांच्या फोटोला अभिवादन केलं आणि पुढे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याकरता त्या लोकभवनमध्ये गेल्या. तिथे त्यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर सुनेत्रा पवार अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या. यावेळी सुनेत्रा पवारांचा कंठ दाटून आला होता. त्याने अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादनही केलं. यावेळी देवगिरी बंगल्यावर भावनिक वातावरण पाहायला मिळालं. सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन केलं तेव्हा तिथे उपस्थित सर्वच जण भावूक झाले होते. दरम्यान सुनेत्रा पवार आज मुंबईतच मुक्काम करणार असून उद्या त्या बारामतीला पोहोचणार आहे. दरम्यान शपथविधीनंतर सुनेत्रा पवारांनी एक्स